बघा, दुकानदाराने 300 रुपयाची 60 संत्री विकत घेतली व 250 रुपयास 40 याप्रमाणे विकली, तर या व्यवहारातील शेकडा नफा अथवा तोटा किती असा प्रश्न विचारला. लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. दुकानदाराने 300 रुपयाची 60 संत्री विकत घेतली म्हणजे खरेदी केली 300 रुपयाची, आणि संत्री किती तर 60, हे नग आहे. या शून्यासाठी हे शून्य गायब होईल, 30/6 राहिले. याचा अर्थ प्रत्येक संत्र्याची खरेदी किंमत, प्रत्येक संत्र्याची खरेदी किती? 5 रुपये. हे एक उत्तर आम्हाला सापडते. आणि त्यानं 250 रुपयास 40 या प्रमाणे हे संत्र विकले. कसे विकले? तर 250 रुपयास 40 याप्रमाणे संत्र विकले. लेकरांनो, शून्यासाठी शून्य घालवा. 25/4 हा भाग जातो 6.25 रुपये. ही झाली प्रत्येक संत्र्याची विक्री किंमत. किती हो? 6.25 रुपये. एका संत्र्याच्या खरेदी विक्रीचा विचार करा. काय झाला? खरेदीपेक्षा इथं विक्री जास्त आहे. मग नफा एका संत्र्यावरील नफा, एका संत्र्यावरील नफा किती बाबा? 6.25 वजा खरेदी 5, याचा अर्थ 1.25 रुपये एका संत्र्यावरील हा नफा आहे. एका संत्र्यावरील प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं कशी वळती करायची लेकरांनो? एका संत्र्यावरील हा नफा 1.25 रुपये, छेदस्थानी एका संत्र्यावरील हा नफा आहे, म्हणजे हा प्रत्यक्ष नफा आहे. याला गुणीला 100 आणि भागीला खरेदी कोणती? तर एका संत्र्याची खरेदी 5 रुपये. गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो. आता हा भाग जातो 0.25 असा. आता 0.25 सोबत गुणीला 100, हा भाग म्हणजेच हा गुणाकार कसा? 25%. हा या प्रस्तुत व्यवहारामध्ये नफा झाला. हे या प्रश्नाचं उत्तर. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.